कमेंट्समध्ये नक्की सांगा। सुरुवात केली आता आपल्या कामाला। माझी चालू आहे देवपूजा वगैरे। आत्यांना जायचं आहे, बायका येणार आहेत आज रानामध्ये राहिलेला कांदा खुरपायला, त्याच्यामुळे भाकरी बनवत आहे। तिकडे कारल्याची भाजी बनवून ठेवली आहे आणि भाजीची भाकरी बनवतात आत्या। तर मला कारल्याची भाजीची रेसिपी विचारली आहे। अजून म्हणलं तर शेंगदाण्याच्या पोळीची, तर सगळं मी तुम्हाला ज्यावेळेस करेल त्यावेळेस नक्की दाखवेल। आणि दुपारी ही पिल्लं बघा बाहेर कॅरेट काढून ठेवलं होतं, तर दोघंजण कशी छान झोपलेत आणि आता ओरडायचं पण त्यांनी बंद केले। दुपारी आत्या परत आलेल्या होत्या, कारण झालेला होता कांदा खुरपून, मग जेवायला त्या घरी आलत्या आणि तिकडे बायका काय करणार होत्या, झाडाखाली जेवायला बसणार होत्या। येताना आत्याने आणलेली छान अशी रानातली मस्त पपई, तिकडे पपयाची ही आहे बाग आहे, मग तिथून येताना आत्याने काय केलं, पपया घेऊन आल्यात आणि शेळ्यांना मी आत्ताच ह्यांनी काय केलं होतं, तिथलं शेवरीची फाटे तोडले होते ते टाकलेलं आहे। बघावं म्हटलं चला आतमध्ये, कारण गणेशने काय केलंय, जे अंड्यावर बसवलेल्या कोंबड्या आहेत त्यांना पाणी दाखवायला आणि खायला रोज तो काय करतो दुपारी सोडत असतो, म्हणजे घरी असला की, नाहीतर मग आत्यांकडे असते ते काम। तर मला ना कमेंट्समध्ये असं विचारलं की कारल्याची रेसिपी म्हणजे भाजी तुम्ही कशी करतात ती दाखवा। आणि एक तर सारखी कमेंट्स येते की ताई तुम्ही आता काही दाखवू नका, पण आधी शेंगदाण्याची पोळी केलेली दाखवा। पण नक्की दाखवणार आहे मी। काय कर, ज्यावेळेस शेंगदाण्याच्या पोळ्यांची तयारी करेल त्यावेळेस पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कशी बनवतो ते नक्की दाखवेल। आत्ता का सध्या जरा थोडंसं काम चालू आहे रानातलं, त्याच्यामुळे काही शेंगदाण्याच्या पोळीचा बेत केलेला नाही। तर ह्यांनी काय केलं, गणेश अर्ध काम करून गेलेला होता, ते कोंबडी कोंडायची राहिली होती जी अंड्यावर बसवली होती, तिला आतमध्ये कॅरेटमध्ये बसवलं आणि बाहेर आले। आणि ह्या बोकडाने बघा बादली भरून ठेवली होती, सगळं पाणी खाली फेकून दिलेलं आहे। तर अशी बोकडं डबल मला काम करतायत। तर आता काय करतो, आम्ही दोघी जणी जेवण करतो आणि रानात जातो। आम्हाला जायचं आहे लसूण लावायला। आता आम्ही काय तिकडे जाणार नाहीये बायकांकडे, ते काय करणार आहेत, जेवण केलं की तुरीत जे गवत आहे ते गवत काढणार आहेत। तुरीला आता खूप छान अशा शेंगा फुलं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ दाखवलेलंच आहे। आणि तुम्ही मला कोणीच उत्तर दिलं नाही की कोणाकोणाला उकडलेल्या तुरीच्या शेंगा आवडतात, तर कोणीच सांगितलेलं नाहीये। तर या मग आमच्याकडे ज्यावेळेस तुरीच्या शेंगा मी उकडेल ना त्यावेळेस खायला या, जाऊ द्या नका देऊ उत्तर। आणि काय झाले, मंजुळा भरपूर अशा तुळशीला लागल्यात, त्या मी जाताना आहे ना, मी भावाच्या लग्नाला जाणार आहे त्यावेळेस जाताना घेऊन जाणार आहे, कारण बहिणीला हव्या आहेत तिथे, तिच्या इथं ना लावायचे आहेत मंजुळा टाकायच्यात कुंडीमध्ये, त्यांच्याकडे तुळसच नाही आहे। आणि गहू काय केलेत मी उन्हात वाळत टाकलेत, पण बाजेवरती टाकलेत। काय झालंय, खाली टाकलं ना तिकडे पटांगण भरपूर आहे, पण कोंबड्या काय करतात विस्कटून टाकतात। हे गेल्या वर्षी जे रानातले आपले गहू आहेत ते गहू आहेत। आत्या हातपाय तोंड धुत आहेत, माझं भांडी कपडे सगळं काम झाले। आता जेवण करतो आणि जातो लसूण लावायला। थोडंसं मला ना भाजीपाला पण लावायचा, काय काय लावणार आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघतच राहा। तर हे बघा पपया इकडे आणून ठेवलेत आत्यानी, दिसत आहेत तर पिवळ्या, पण काही गोडच नसतात, काही किडक्या असतात। मग जर आपल्याला खायच्या तर खायच्या, नाही तर मग कोंबड्यांना चिरून टाकायच्या। कोंबड्या इतक्या आवडीने ह्या पपया खातात, छान खातात। आणि आमच्या गणेशचा काय उद्योग चालू आहे बघा, मस्त काहीतरी सायकलला डेकोरेशन करतोय बसून। सकाळी क्लासला जाऊन आलाय, जेवण केलंय, पिल्लांसोबत खेळ केलेला आहे, पिल्लांना झोपवलंय त्यांनी। आणि ही आहे करडईचं बी आहे, मामांनी सांगितलंय जिथे तुम्ही लसूण लावणार आहे त्याच्या भोवतावरती हे तुम्ही बी लावा। म्हणजे करडईची भाजी कोणाकोणाला माहिती आहे ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, ती मी लावणार आहे। आणि हे काय आहे, तिथे ना मामांना हे दिसलं होतं, मधाचं पोळं दिसलं, ते आणून त्यांनी चाळणीत ठेवले मांजरं खातील म्हणून। तर हे बघा मस्त राणा, म्हणजे गावाकडचा जो ताजा मध असतो तो हा मध आहे। तर ह्याच्यातनं मध खाली टिपकलाय त्याच्या गाळणीमध्ये, सगळा गाळणीत ठेवलं होतं मामानी, मग अशी तिकडून आणले येताना। आणि कोंबड्या थोडेसे गहू सांडलेत तिकडे खात आहेत। आता ह्याला मी काय करते, नीट व्यवस्थित ठेवते। ज्याला मला तर काय हे आवडत नाही मध खायला, ह्यांना आवडतो। गणेशला खा बोलले ते मामा मस्त ह्यातला मध काढून, पण त्याला काय आवडत नाही। तर चला आता निघायची तयारी करायची आहे। एकदाचा मुहूर्त लागलेला आहे लसणाला लसूण लावायला, आवरून झाले सगळं इकडचं, वाटीत ठेवते झाकून। ते काय करतील, हे करतील, हे आल्यानंतर खातील, त्यांना आवडतं तो मध खायला। एवढा लसूण घेतला, एवढा लावायचा, एवढा पण पुरणार नाही, परत मग काय करेन, एवढं संपलं की मग परत अजून सोलू कांदे। आणि करडईचं बी घेतलंय ते पण लावायचं आहे। तर करडईची भाजी त्याची हे पण करतात, तेल पण करतात, आणि भाजी एवढी सुंदर लागते हिरवी भाजी। तर तुम्ही कशी करता करडईची भाजी, तुम्हाला माहिती आहे का ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा। आणि एकदाच पोचलो आम्ही लसूणच्या रानामध्ये, तर लसूण लावायला सुरुवात केली। आत्यांना म्हणलं तुम्ही आता उशीर झाला आज, तुम्ही लसूण लावा, मी ती करडईची भाजी लावते। आणि इकडे आत्याने लावत लावत खालपर्यंत गेल्यात, छान असं 5 म्हणजे 4:30 वाजत आलेत। आता तिकडे बायकांची पण सुट्टी होईल आणि मी पण लावत भरपूर अशी करडई लावली आहे। आता एवढी राहिली आहे, ही पण मी सगळी तिकडे काय करणार आहे, गवार पण पेरली ना त्याच्या पण ह्याच्यावर लावून टाकणार आहे। कारण काय होईल, भाजी भरपूर होईल, जर म्हणजे खाऊन जरी हे झाली तरी विकायला किंवा करडईचं बी करता येईल। आणि मी इकडे काय केलंय, टॅमॅटोची रोपं परवा लावली होती, पण छान चिटकली ती, सुकून गेली नाहीयेत। ते म्हटलं तेवढीच आपल्याला घरी टॅमॅटो खायला होतील, म्हणून ती जी टॅमॅटोच्या रानात रोपं उगवलीत पावसामुळे ती मी सगळी लावली। आणि मामांचा मला फोन आलेला आहे
की त्यांची सुट्टी होणार आहे बायकांची, त्यांना चहा बनवायचा. आज त्यांचा लास्ट दिवस आहे. झालेलेत आमचे कांदे खुरपून. आणि इकडे ज्वारी एवढी सुंदर उगवली आहे, पण सोयाबीनमुळे ना ज्वारी दिसत नाही आहे. काय करायचं आहे सोयाबीनला? दोनदा हे केलं तरी सोयाबीन भरपूर अशी हे झालेली रानामध्ये आलेली आहे. आता मी जाते घरी, त्यांना चहा बनवते. आत्या म्हणतात की मी थांबते, तू जा घरी. मग त्यांना आता एवढं ते आवर्जून म्हणले चहा बनवा, तर म्हणलं चला त्यांना चहा बनवावा आणि लागावं आपल्या दुसऱ्या कामाला. आता काही वेळ होत आली, तर मला काही रिटर्न परत इकडे येता येणार नाही. चला तुम्हाला जाता जाता दाखवते ह्याच्यातली ज्वारी. तर खूप छान ज्वारी उगवली आहे, पण त्या सोयाबीनमुळे दिसत नाही. आणि आमचा रस्त्याला ना जवळच रस्ता आहे, जो मेन रोड आहे कुर्डवाडी ते इकडे, म्हणजे माडा ते वैराग असा रोड आहे आमचा. तिकडून इतके ह्याचे ट्रॅक्टर चाललेले असतात, ऊसाचे ट्रॅक्टर. खूप असा आवाज येत असतो. त्याच्यामुळे काय होतं, मला आता आहे ना रात्रीचे जे व्हिडिओ मी हे करते, म्हणजे त्याला हे करायचं असतं, वाईज बसवायचा असतो, पण ते काय बाहेर जरी बसलं तर ट्रॅक्टरच्या गाण्याचाच आवाज जास्त त्याच्यामध्ये येतोय. त्याच्यामुळे आता आहे ना रात्रीचे पण मला व्हिडिओ हे करता येत नाही आहेत. बाहेर बसून मी काय करत असते, निवांत वेळ असतो त्यावेळेस व्हिडिओ हे करत असते, वाईज बसवत असते. दिवसभर पण रानातल्या कामामुळे काही वेळ मिळत नाही आहे. तर केवढे मोठे मोठे भरलेले हे असतात, ट्रॅक्टर असतात ऊसाने भरलेले. तर तुम्हाला दाखवते. एक गेला पुढे, मी व्हिडिओ घेऊसपर्यंत तो पुढे गेला. मागून अजून एक येतो, दिसतोय बघा. मोठे मोठे असे 2-2, 3-3 हे ट्रायला महाग असतात आणि ट्रॅक्टर चाललेले असतात. तर चला आता जाते घरी, कारण त्या येतील परत, उशीर झाला म्हणून चहा घेणार नाहीत. घरी गेले, त्यांना चहा वगैरे करून दिला. तो काही व्हिडिओ घेतला नाही. कसं असतं, सगळ्याला आवडतंच असं नाही. आणि चिंचेला बाजूचे आमचे जे शेजारी आहेत त्यांच्या रानातना भरपूर चिंचेची झाडं आहेत. तर त्याला चिंचा केवढ्या लागल्यात बघा, हिरव्या चिंचा आहेत ह्या. तर कोणाकोणाला अशा चिंचा खायला आवडतात ते सांगा मला. हिरव्या, आमच्या तन्वीला आहे ना आंबट खूप खायला आवडतं. ते बघा किती झाड अख्खं गच्च भरले. तर खूप साऱ्या चिंचा आहेत, पण त्या हिरव्या आहेत, अजून हे झालेल्या नाहीत. तर मी काय करत होते, धूर करत होते. गायी आणून बांधल्यात मामानी. म्हटलं चला धूर करूयात, कारण काय होतं, मच्छर तुम्हाला माहितीच आहे आमच्या गावाला किती, म्हणजे गावाकडे काय होतं, गवत वगैरे बाजूने असल्यामुळे खूप सारे मच्छर असतात. आणि हे रान आता, या रानात लवकरच हे करावं लागणार आहे, काहीतरी लावावं लागणार आहे. ससा बघा तिकडे, म्हणजे ते आमचं मांजर. तर मांजराचं नाव आमच्या ससा आहे. ते काही खरं ससा नाही आहे. मला एका व्हिडिओच्या कमेंट्समध्ये म्हटले की त्याला गाजर, भाजीपाला, गवत असं काय ते खायला द्या, पण तो काय खरंच ससा नाही आहे. ते मांजर आहे, पण दिसतो सशासारखा, म्हणजे पांढरा शुभ्र असल्यामुळे आम्ही त्याला लहानपणापासून ससाच म्हणतोय. तो खरं आहे ना कशाच्याच लायकीचं नाही आहे, लय आगाव मांजर आहे. दुसऱ्या मांजरला विनाकारण पळून पळून मारतोय. तर मामा बसले तिकडे निवांत. असा छान मी धूर केला आणि इकडे म्हणलं चला तुम्हाला झाडाला खूप अशा चिंचा लागल्यात त्या दाखवाव्यात, म्हणून मी इकडे आले होते. तर हे बघा पळत चाललं, त्याला बोललेलं कळत नाही. आपण त्याच्या मागे जाऊन त्याला हाकललं तरी तो त्या मांजराला जेव्हा मारतो तेव्हा शांत बस. आता निघालाय, ती दोघीजणी इकडे आहेत. तर काय करायचं आहे जनावरांचं सांगा. तर तुमचं चाललेलं असतं, मला कमेंट्समध्ये बरेच जण सांगत असतात की तुम्हाला खूप असे, म्हणजे तुम्ही प्राणी पाळलेत, खूप प्राण्यांचं करता, असं मला छान छान अशा कमेंट्स असतात. तर मला आहे ना खरंच खूप आवडतात पाळीव प्राणी, कुत्री, मांजरं. डाळ कांदा बनवायचा आहे, त्याच्यासाठी तूर डाळ घातलेली भिजत, भरपूर सारा कांदा चिरून घेतलात आणि भाकरी बनवून घेतल्या. भरपूर अशा शेंगा भाजल्या, त्या सगळ्यांनी मिळून छान शेंगा खाल्ल्या. त्याच्या आधीच चहा झालेला आहे. आता थंडी वाढली त्याच्यामुळे ना गार लागायला लागले बाहेर भरपूर. तर डाळ कांदा हा मी येसराचा बनवणार आहे. डाळ मिरचू पण असतं, त्याच्यासाठी आत्याने काय केलं, मला 2-3 कांदे चिरून दिलेत आणि त्याचा मी बनवलेला आहे छान असा डाळ कांदा. तर काय केलं, कढईमध्ये तेल घातलं. आधी कांदा मी चांगलाच भाजून घेतलेला होता, मग तेलात टाकून छान मीठ घालून, लसूण वगैरे घालून परतला. मग जी आपली डाळ होती ती घातली, येसूर, हळद, मीठ असं घालून थोडा वेळ परतलं आणि मग थोडं पाणी घातलं. सरबरीत असा बनवला आहे मी गावाकडच्या पद्धतीचा डाळ कांदा. तर या सगळ्यांना छान असं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.